हाय गाईज, हॅलो सगळ्यांना माझा नमस्कार. सो गणेशोत्सव असल्याने आम्ही चाललो आहे गावी. दुपारचे 12 वाजलेत आणि आता आम्ही पुण्यातून बाहेर पडलो आहे. इथेच काही अंतरावर आम्ही आमचा पहिला हॉल घेतला, जिथे माझे मम्मी पप्पा आम्हाला जॉईन झाले, जे मुंबईवरून आले होते. आईने वैभवसाठी जेवण आणलं होतं, तो ते एन्जॉय करत होता. तसंच आमच्या घरातील भावी जोडपं म्हणजेच माझी लहान बहीण आणि तिचे होणारे मिस्टर ऋषी सलोनी आमच्यासोबत राहत होती, त्यामुळे ऋषी तिला अर्ध्या वाटेपर्यंत सोबत म्हणून आला होता. तसंच त्याचं भेटणंही झालं माझ्या मम्मी पप्पांसोबत. वैभव त्याचं काम करतोय, त्यांनी चहा एन्जॉय केला. ह्या दोघांचं काहीतरी वेगळंच चाललं आहे. तर आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. ऋषीने सलोनीचा आणि माझ्या घरच्यांचा निरोप घेतला आणि आम्ही आमचा पुन्हा प्रवास सुरू केला. इथून पुढे आमच्या गाडीमध्ये माझा भाऊ म्हणजे विक्रांत आमच्या गाडीतून बसला, त्यामुळे वैभव मला खूप जास्त मिस करत होता. आम्ही आता साताऱ्यामध्ये येऊन पोचलो आहे. इथे आमचा सेकंड हॉल्ट होता, जो आम्हाला मम्मीसाठी घ्यावाच लागतो कारण तिला चहा खूप लागतो आणि तिच्यासोबत वैभवने पण तिला साथ देत चहा एन्जॉय केला. या दोघांची काहीतरी गूढ चर्चा सुरू होती. तेवढ्यातच मम्मी माझ्याजवळ आली. हे खा ते खा म्हणत सगळं स्वतःच खात होती. पाऊस पण सुरू झालाय. आम्ही कोल्हापूरच्या पुढे निपाणी एक आहे शहर, तिथे आलो होतो. मेगडी म्हटल्यावर तर आम्ही थांबणारच, कारण आमच्या घरात 2 मेगडी लवर आहेत, एक माझे मिस्टर वैभव आणि माझी बहीण सलोनी. सो सगळ्यांनी त्यांना हवा आहे तो मील त्यांनी ऑर्डर केला. आम्ही सगळ्यांनी तो एन्जॉय केला होता. निघालो तिथून, कारण का वेळ होत होता, अंधार पडायच्या आधी घरी पोचायचं होतं. विक्रांतची आणि सलोनीची मस्ती कधीच थांबत नाही. माहीत नाही यांच्यासोबत कसली दुश्मनी काढतात. आता आम्ही निघालोय पुन्हा तिथून. हा सुंदर इव्हिनिंगचा व्ह्यू एन्जॉय करत आम्ही आमच्या तालुक्यात एंटर झालो. नेहमीप्रमाणे आमचा पुन्हा एक हॉल घेतला, कारण चहाप्रेमी असल्याने आम्हाला हे घ्यावं लागतं सारखं. आमच्या घरात सगळ्यांना डॉग आवडतो, पण पप्पांमुळे आम्ही कधी डॉग घरात घेतला नव्हता. बट आता असं वाटतंय की आमच्यामुळे पप्पांना ही सवय लागल्यात स्ट्रीट डॉग्सना खायला घालायची, आणि ते एन्जॉय पण करतात. माझ्या लहान भावाला आधीपासूनच डॉगची खूप आवड आहे. तो डॉग्सना खूप जास्त जीव लावतो, त्याच्यामुळेच ॲक्च्युली आम्हाला सवय लागली होती. आमच्या गाडीचा खूप छान मेकअप झाला आहे पावसामुळे. मम्मी पप्पांचा सुद्धा निरोप घेत आम्ही सुद्धा निघालो आता माझ्या गावी जायला. इथून मात्र मी आणि वैभव आम्ही आमची नाईट राईड एन्जॉय करत होतो. छान गाणी ऐकत होतो, गप्पा मारत होतो आणि जास्त उजेड नव्हता. 7-7:30 वाजले होते आणि हा आमचा खूप आवडीचा वेळ आहे. ॲक्च्युली हा वेळ आम्ही खूप एन्जॉय करतो. आम्हाला जास्त उजेड किंवा प्रखर ऊन वगैरे आवडत नाही. खूप छान गाणी लावली होती जी आम्हाला आवडत होती. फायनली घरी पोचलोय. सो आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटू. बाय.